नमस्कार मित्रांनो, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, काल मुंबईमध्ये दोन सभा झाल्या। एक महाविकास आघाडी इंडिया आघाडीची जी BKC मध्ये झाली आणि दुसरी महायुतीची सभा शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानात झाली। शिवाजी पार्क मैदान हे महाविकास आघाडीला मिळवून द्यायचं नाही हे ठरवलेलं होतं शिंदे सरकारने आणि त्याप्रमाणे ते राज ठाकरे आणि महायुतीच्या स्वाधीन केलं गेलं। दोन्ही सभा जंगी सभा झाल्या। महायुतीच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये शिंदे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते हे बाहेर पडतायत आणि संपूर्ण भाषण ऐकण्याच्या अगोदरच त्यांनी काढता पाय घेतला असे व्हिडिओ रिलीज झाले। आता त्यापैकी शिंदे सेनेने किती गाड्या केलेल्या होत्या, किती लोकांना आणण्याची व्यवस्था केली होती, म्हणजे आता हे कशा पद्धतीने सगळेच पक्ष करतात, पण अलीकडे शिंदे सेना याच्यामध्ये फार सगळं कौशल्याने करते। लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू, मिनरल वॉटरच्या बाटल्या द्यायच्या आणि गाड्याने आणायच्या। ही व्यवस्था कशी झाली आहे, अनेक ठिकाणी कशा बस गाड्या झाल्या होत्या हे मी पाहिलं आणि त्यापैकी अनेकांना ह्या सभेचं महत्त्व काय आहे, त्यामध्ये काय बोललं गेले हे महायुतीच्या सभेमध्ये हे काहीच सांगता येत नव्हतं किंवा ते काही सांगू शकले नाही। असो, पण या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे हे नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये त्या व्यासपीठावर होते आणि ही सभा ऑर्गनाईज करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महत्त्वाचा वाटा होता। एरवी राज ठाकरे यांनी सभेपूर्वी म्हणजे जी मनसेची सभा असते ती सगळी गर्दी जमली की मग राज ठाकरे घरातनं निघाले, मग ते समोर जवळ पोचले हे सगळं दाखवलं जातं आणि थाटामाटात त्यांनी व्यासपीठावरती प्रवेश करायचा, मग तुतारी वाजणार। ही शिवसेनेची स्टाईल आहे, पण ही नेहमीची त्यांची स्टाईल बघायला मिळणार नव्हती, कारण पंतप्रधानांची सभा असल्यामुळे महत्त्व पंतप्रधानांना होतं। व्यासपीठावरती राज ठाकरे यांच्या अवतीभोवती जी अनेक माणसं होती, अशोक चव्हाण असतील, अजितदादा पवार, सुनील तटकरे, यामिनी जाधव, राहुल शेवाळे, कितीतरी लोक, यापैकी अनेकांवर जे व्यासपीठावरती उपस्थित होते त्यांच्यावरती राज ठाकरे यांनी तुफान टीका याच्या अगोदर केलेली होती। आता जे भ्रष्टाचारी चेहरे ते व्यासपीठावरती प्रचंड संख्येमध्ये होते, पण त्याच्याबद्दल राज ठाकरे यांना काही बोलावंसं वाटलं नाही आणि ते तिथे बोलणारच नव्हते, कारण राहुल शेवाळे त्यांना भेटून गेले, यामिनी जाधव त्यांना भेटून गेल्या, कितीतरी लोक महायुतीचे त्यांना निवासस्थानी भेटून गेले। पण ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते त्यांना भाजपने पावन करून घेतलं याच्याबद्दल राज ठाकरे कधी बोलले नाहीत। फक्त त्यांच्यावर जेव्हा ईडी चौकशीची संक्रांत कोसळली तेव्हा बाहेर येऊन ते म्हणाले होते की मी ईडी बिडी काही केलं तरी मी बोलायचं थांबणार नाही, पण ते ज्या पूर्वी बोलत होते त्यातली आक्रमकता हळूहळू लोप पावत गेली हे आपण पाहिलं आणि ते महायुतीच्या अधिकाधिक जवळ येत गेले। याला कारण ईडी आहे का नाही मला माहिती नाही। काही लोकांनी पोस्ट केल्या की कुटुंबामध्ये सुद्धा काही जणांचं मत होतं की महायुतीशी जमवून घ्यावं, पण जमवून घेता सुद्धा राज ठाकरे हे सतत दाखवत राहिले की बघा माझ्याकडे मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि माझं महत्त्व अबाधित आहे, मी माझं स्वत्व आणि स्वाभिमान टिकून आहे। जे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार त्यांच्यावर तोंडसूक घेत होते की त्यांना कोणीही विचारत नाही, त्यांना काहीच किंमत नाही, ते आता त्यांचं कौतुक करायला लागले। आणि राज ठाकरे यांनी सुद्धा अजितदादांचं कौतुक केलं की त्यांनी जातीचं राजकारण कधी केलं नाही म्हणून। आता ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं असं राज ठाकरे म्हणतात, त्याची महाराष्ट्राचा अख्खा कारभार हे अजितदादा हाकत होते आणि मग जातीचं राजकारण किंवा जातीची समीकरणं त्यांनी कधी केली नाहीत। म्हणजे निवडणुका लढवताना
हे कसं शक्य आहे? पण सोयीचा युक्तिवाद राज ठाकरे यांनी केला. मग राज ठाकरे यांना अजितदादांची त्यांनी केलेली नक्कल, अजितदादांवर त्यांनी केलेली टीका आठवली नाही. आदर्शच्या प्रकरणात अशोक चव्हाणांवर त्यांनी टीका केली होती, तेही कदाचित ते विसरले असतात. असो, पण मुद्दा असा आहे की या व्यासपीठावरती अनेक विसंगती दिसून आल्या. एक विसंगती सांगतो की रामदास आठवले व्यासपीठावरती होते आणि त्यांनी वारंवार सांगितलं होतं की मनसेला महायुतीत घेण्याचं काहीही कारण नाही. पण आणि राज ठाकरेंवर त्यांनी अनेकदा टीका केली, पण आणि राज ठाकरे त्यांची टिंगल करायची, त्यांच्या नकला करायच्या, पण ते दोघंही एकाच व्यासपीठावरती होते. आता मुद्दा असा की राज ठाकरे यांनी आपला सन्मान राखला का तिथे? तर बघा, ही मनसेचे असंख्य कार्यकर्ते राज ठाकरे तिथे असल्यामुळे होते आणि राज ठाकरेंच्या भाषणाला ते तुडुंब प्रतिसाद देत होते. राज ठाकरेंचं भाषण नेहमीच चांगलं होतं, पण भाषणामधला कंटेंट आपण लक्षात घेतला पाहिजे. आता बघा, राज ठाकरे यांनी या सभेमध्ये एक तर असं दाखवलं त्यांनी की इतर नेते जसे हात जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आले की थोडेसे लवून त्यांच्यापुढे नतमस्तक होतात, तो प्रकार मी करणार नाही. आणि ते बाजूला राहिले. त्यांनी काय अशा प्रकारची लाचारीचं प्रदर्शन केलं नाही. तो त्यांचा स्वभाव नाही आणि ही चांगली गोष्ट आहे असं म्हणून त्यांनी आपला आब राखणं, ज्याला म्हणतात, तो आब राखला तिथे. हे मी नाकारणार नाही. मलाही जे योग्य वाटतं ते मी सांगतो. दुसरी गोष्ट अशी की अनेक जण तिथे म्हणजे मोदींच्या भाषणाच्या वेळी एक ताबडतोब टाळ्या वाजवल्याच पाहिजे प्रत्येक वाक्यागणी असं समजून व्यासपीठावरती लोक टाळ्या वाजवतात, किंवा मोदी मोदी अशा आरोळ्या उपस्थितांनी ठोकल्या की आपण हे मोदी मोदी असं केलं की आपल्याला काही त्रास होणार नाही पक्षामध्ये, किंवा आपण महायुतीत असलो तर मोदी खुश होतील. अशा प्रकारची लाचारी जी काँग्रेसमध्ये सुद्धा वर्षानुवर्ष दिसली ती भाजपमध्ये दिसायला लागलेली आहे. पण ज्यावेळी राज ठाकरे यांनी सभास्थानी भाषणाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पहिलाच उल्लेख नेहरूंचा केला. नेहरू हा शब्द उच्चारताच व्यासपीठावरचे अनेक भाजप नेते थोडेसे अस्वस्थ झाले की आता राज ठाकरे काय बोलणार. राज ठाकरे असं म्हणाले की 3 वेळा नेहरू पंतप्रधान झाले देशाचे, तसेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान 3ऱ्यांदा होणार आहे आणि ते झालेच आहेत अशी त्यांनी खात्री व्यक्त केली. म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी मोदींना खुश करून टाकलं. म्हणजे ही निवडणूक पार पडलेली आहे आणि इंडिया आघाडीला काही महत्त्वच नाही, तर त्याच्यावर टीका करून, महाविकास आघाडीवर टीका करून कशाला तुम्ही शक्ती वाया घालवता असंही म्हणून त्यांनी एक प्रकारे मोदींच्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला. कदाचित त्यांच्याकडे हा आत्मविश्वास असल्यामुळेच आणि समोर समर्थ आघाडी नाही असं त्यांना वाटत असल्यामुळे 2 वर्षापासून हळूहळू हळूहळू भाजपच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. योगायोगाने चंद्रकांतदादा पाटील वाटेत त्यांना भेटले, मग सहज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जेवायला गेले, मग सहज एकनाथ शिंदे त्यांच्याकडे आले, मग राज ठाकरे देवेंद्रजींकडे गेले, राज ठाकरे एकनाथ शिंदेंकडे गेले. सहज अनेक विषयांवरती महाराष्ट्राच्या हिताच्या चर्चा केली त्यांनी आणि मग एकदम भोंग्याचा विषय काढला. मग एकदम माहीममधल्या त्या अनधिकृत दर्ग्याचा का काय तो विषय काढला, मध्येच नमाजाचा विषय काढला आणि तो काढल्यानंतर भरपूर राजकारण झालं, त्याच्यावरती वातावरण तापलं आणि मग त्यांनी आपला ध्वज बदलला. हळूहळू हळूहळू हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू आणि मग त्यांनी हिंदू जननायक असं त्यांच्या पोस्टर्सवर बॅनर्सवर नाव यायला लागलं. आता हिंदू जननायक हा किताब त्यांना अधिकृतपणे कोणी बहाल केला का मला माहिती नाही, पण स्वतःला किताब द्यायचा असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. हिंदू जननायक म्हणून मग भगवी शाल बाळासाहेबांची शैली त्यांनी स्वीकारली होती आणि ती अधिक ठळकपणे स्वीकारायला सुरुवात केली. आणि मी हिंदुत्वाचा एक आयकॉन आहे, मी आयकॉन आहे याचा व्यत्यास
मी त्यांना हे सांगायचं असतं की उद्धव ठाकरे हे मुसलमानांचं लांगुलचालन करत आहेत आणि त्यामुळे ते हिंदुत्वाचा त्यांचा काही संबंध नाही. आता तो माझ्याकडे हिंदुत्व माझ्याकडे, हिंदुत्वाचा सगळी मक्तेदारी माझ्याकडे आलेली आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाने जे नॅरेटिव्ह सेट केलं आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे असं त्यांनी म्हणायचं. मग हिंदुत्वाच्या एक डिस्ट्रीब्युशन करण्याची एजन्सी त्यांच्याकडे आहे भाजप, आणि कोणी सोडलं कोणी धरलं हे ते ठरवलं. त्याप्रमाणे मग एकदम राज ठाकरे यांचा गुणगौरव देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि बाकीचे सगळे नेते करायला लागले. चंद्रशेखर बावनकुळे तेही सहज त्यांच्याकडे जाऊन आले. आता व्यासपीठावरच्या कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी जे विषय मांडले त्यामध्ये मराठी अभिजात भाषा असावी. आता याच्याबद्दल काहीच दुमत नाही. विनोद तावडे जेव्हा मंत्री होते, हे महाविकास आघाडी सरकारच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात, तेव्हा त्यांनीच हा विषय पुढे नेला होता. विनोद तावडे आता दिल्लीमध्ये आहे. तेव्हा राज ठाकरे यांनी हे सांगायची फार स्वतंत्र आवश्यकता नाही. या विषयाचा पाठपुरावा सुभाष देसाईंनीच केलेला होता. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारने केला होता, पण अभिजात दर्जा काही दिला नाही. म्हणजे राज ठाकरे हे स्वतंत्रपणे काही नव्याने काही सांगतात अशातला काही भाग नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मराठ्यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. पण तो अभ्यासक्रमात नाही आहे का? कारण मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा उत्तर भारतात, बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, कुठेही दक्षिणेत सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना त्याच्याबद्दल आदर आहे. आणि हे कशामुळे आहे तर अभ्यासक्रमात असणार ना, असं नाहीच असेल असं कसं असू शकेल? मला माहिती नाही अभ्यासक्रमात नाही आहे म्हणून. दुसरी गोष्ट ते म्हणाले की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हावा. आता मुंबई गोवा महामार्गासाठी त्याचं बघा, त्याचं काम कोणाकडे आहे? नितीन गडकरींकडे आहे. पण हे काम पूर्ण झालं नाही. नितीन गडकरींनी अनेक आश्वासनं देऊन त्याच्यावर नितीन गडकरी हे राज ठाकरेंचे मित्र असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कधी टीका केली नाही. बरं, हा महामार्ग पूर्ण व्हावा म्हणून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि त्यानंतर तो विषय सोडून दिला गेला. का सोडून दिला गेला? बरं, विषय तुम्ही सोडता असं म्हटलं की आवडत नाही, पण विषय सोडून दिला तो. आता त्यामध्ये मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हावा या आणि पूर्ण झालेला नाही. आता पूर्ण व्हावा अशी सनदशीर मागणी करण्याची राज ठाकरेंची पद्धत आहे. अनेकदा तोडफोड केली जाते, आक्रमक आंदोलन केलं जातं, पण इथे मात्र लवकरात लवकर पूर्ण व्हावा असं नम्रपणे सांगितलं जातं. हे आश्चर्यच आहे. राज ठाकरे अशा प्रकारे आंदोलन कधी करत नव्हते किंवा अशा प्रकारे भूमिका मांडत नव्हते सौजन्याने. अत्यंत मुंबई गोवा महामार्ग किती दिरंगाई झाली याच्याबद्दल भाजपच्या म्हणजे मोदी सरकारला दोष देणार की नाही राज ठाकरे? तुम्ही त्यांच्यावर टीका करणार की नाही हा खरा प्रश्न आहे. नंतर ते असं म्हणाले की त्यांनी असं अजून काही मागण्या सांगितल्या आहेत. त्यामध्ये गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समिती व्हावी. आता ही सूचना ही मोदीजींना त्यांनी केली. बघा, प्रत्येक सूचना त्यांनी म्हणजे या केल्यात. या सूचना मराठी भाषा, मराठा इतिहास, गड किल्ले हे विषय. आता गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी म्हणून माझ्या आठवणीप्रमाणे कोविडमध्ये मर्यादा होती साधन संपत्तीला. अजितदादासुद्धा उद्धवजींचे अर्थमंत्री होते त्या काळामध्ये काही गोष्टी करण्यात आलेल्या होत्या, तरतूद करण्यात आली होती, पण कोविडमुळे पैसाच नव्हता, कमी होता. पण हा विषय आलेला आहे अगोदर. पण या अनेक गड किल्ल्यांवरती दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत किंवा मवाल्यांचे अड्डे झालेत. आता ते तिकडनं ते सगळं नेस्तनाबूत झालं पाहिजे, ही प्रथम मागणी केली पाहिजे. गड किल्ल्यांचं संवर्धन झालंच पाहिजे. पण महाराष्ट्र शासनावरती तुम्ही याबाबत की त्यांना काही सांगणार की नाही की बाबा गड किल्ल्यांचं असं झालं पाहिजे, या इकडे दुर्लक्ष होतं, या किल्ल्याकडे त्या किल्ल्याकडे दुर्लक्ष होतं आहे, आणि शिंदे सरकारवर याबाबत टीका करणार की नाही? पण तशी टीका केली नाही. ठीक आहे, तरीसुद्धा गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे असं ते म्हणाले. नंतर मुंबई गोवा मी सांगितलं. आणखीन ते म्हणाले की मुंबई रेल्वेला जास्त निधी द्यावा. तर माझं म्हणणं असं आहे
की मुंबईची लोकल ही जीवनवाहिनी आहे, त्यासंबंधी स्पेसिफिक मागण्या केल्या पाहिजेत ना. जास्त निधी दिला पाहिजे, मुंबईच्या जास्त गाड्या सोडल्या पाहिजेत, ही कोणी मागणी करेल अशी? मनसेने अशी मागणी करताना स्पेसिफिक काही गोष्टी सांगितल्या पाहिजे, ते स्पेसिफिक गोष्टी सांगितल्याच नाही त्यांनी. मग रेल्वे प्रवाशांच्या संघटनांनी याच्यावरती अधिक काम केलेलं आहे. आणि मनसे हा शहरी पक्ष आहे, शहरातल्या समस्यांवरती काम करणारा पक्ष आहे. मग त्यांचा यासंबंधीचा जो गट आहे किंवा सेल आहे तो काय काम करतोय हे म्हणजे याच्या संबंधी काही फक्त आणि गाड्यांची संख्या जास्त निधी वाढवायला पाहिजे असं नाही, तर साधं होर्डिंगच्या प्रकरणामध्ये रेल्वेने कानावरती हात ठेवले आहेत की त्याच्यावरती आपली जबाबदारी झटकून टाकलेली आहे. रेल्वेच्या जवळची फेरीवाले हाकलून दिले पाहिजे रेल्वेच्या हद्दीतले, यासाठी मनसेने आंदोलन केलं. मी त्याचं अभिनंदन केलं त्याबद्दल. पण ते आंदोलन झाल्यानंतर पुन्हा फेरीवाले बसायला लागले. आता यासंबंधी राज ठाकरेंनी हा मुद्दा मांडायला पाहिजे होता ना, का मांडत नाही तो हा मुद्दा? किंवा रेल्वेच्या संबंधीच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण मेट्रो संबंधी असेल, मोनो संबंधी असतील, स्पेसिफिक मागण्या, तपशीलवार मागण्या, अभ्यासपूर्ण मागण्या त्यांनी मांडायला पाहिजे. कारण हा मुंबईच्या जीवन मरणाचा संबंध आहे, पण त्या त्यांनी मांडल्या नाहीत. वेळेची मर्यादा ठेवून सुद्धा त्यांना त्या मागण्या थोडक्यात तरी मांडता आल्या असते. ठीक आहे, तरी हे प्रश्न मांडले. पण याच्यामध्ये भर त्यांचा असा होता राज ठाकरे यांचा की तो गड किल्ले मराठा अभिजात दर्जा मराठी भाषेला, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी आयडेंटिटीचं, मराठी अस्मितेचं जे राजकारण शिवसेना करते ते आता ते शिवसेना ते करू शकत नाही. तो अजेंडा तो मी आता माझ्याकडे आलेला आहे आणि मी त्याचं राजकारण करणार आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हे सगळं भाजपशी विचारविनिमय करून ठेवलं असणार की काय बोलणार, कशा पद्धतीने बोलणार. कारण हे सगळं भाजपला असं दाखवायचं आहे की मराठी स्वाभिमान, तुमचा स्वाभिमान जपा राज ठाकरे. तुम्ही जरी आमच्याकडे आला असला, संजय राऊत जरी म्हणाल असले की राज ठाकरे हे लीन झालेले आहेत, चरणी लीन झालेले आहेत मोदीजींच्या किंवा भाजपच्या, किंवा उद्धव ठाकरे म्हणाले की एक ठाकरे भाड्याने घेतलेला आहे भाजपने, असं अत्यंत तिखट टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मी तसं म्हणत नाही आहे. मी असं म्हणतो आहे की उद्धव ठाकरेंना पर्याय म्हणून राज ठाकरेंकडे त्याची चाचपणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि विनोद तावडे हे याच्यामध्ये एक ते त्यांचे मित्र आहेत राज ठाकरेंचे. अमित शहांची भेट विनोद तावडेंच्याच माध्यमातून झाली आणि विनोद तावडे आणि त्यांच्याशी बोलणं होऊन मग राज ठाकरे तुम्ही तुमचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, स्वतंत्र अस्तित्व, स्वाभिमान, अस्मिता जपतो आहे असं लोकांपुढे दाखवतो. आणि त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी त्या स्क्रिप्टप्रमाणे हे सगळं केलं असं माझं मत आहे, असं मला वाटतं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की एवढ्या सगळ्या मागण्या झाल्यानंतर मोदीजींनी त्याचा काहीही उल्लेख केलाच नाही, जवळजवळ उल्लेख केलाच नाही. एक ट्रिपल तलाकचा मुद्दा त्यांनी काढला होता, त्याचा ओझरता काही उल्लेख केला. पण राज ठाकरेंचं नाव घेऊन खास करून बाबा मुंबईमधल्या प्रश्नांवरती, महाराष्ट्राच्या अस्मितेचं राजकारण हे राज ठाकरे प्रभावीपणे करतात आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर आहे असं काहीही मोदीजी बोलले नाही. त्यांना फारसं महत्त्वच दिलं नाही किंवा अनुल्लेखाने मारलं. म्हणजे राज ठाकरे यांचा उल्लेख केला त्यांनी तर त्यांना जास्त महत्त्व दिल्यासारखं होईल आणि मग एकनाथ शिंदेंच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होईल. एकनाथ शिंदे हे करिश्मा असलेले नेते नाहीत, त्यांचा प्रभाव नाही. म्हणून आता दुसरं नाणं, राज ठाकरे हे नाणं चालते का हे बघण्याचा हळूहळू प्रयत्न सुरू आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो की राज ठाकरे यांनी उल्लेख केला की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले नाहीत, म्हणजे गेल्या अनेक वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये, मोदींच्या पर्वामध्ये असं ते म्हणाले. कौतुकाने उल्लेख केला, राम मंदिराचा कौतुकाने त्यांनी उल्लेख केला, खूप कौतुक केलं त्यांनी मोदीजींचं. पण मुंबईमध्ये बॉम्बस्फोट जे 2008 मध्ये झाले होते, 2008 मध्ये झाले, त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे 2003 मध्ये सुद्धा झाले मुंबईमध्ये. आणि म्हणजे जवेरी बाजार, ठिकठिकाणी बस गाड्यांमध्ये वगैरे वेगवेगळे बॉम्बस्फोट झाले.
पण 2008मध्ये काँग्रेसचं सरकार असताना मग ते इंडियन मुजाहिदीनचं नाव पुढे आलं होतं बघा, भटकळचं नाव पुढे आलं होतं बघा, आणि मग कर्नाटकपर्यंत कशी लिंक गेलेली होती, तिथे भटकळ म्हणून गाव आहे वगैरे वगैरे. त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं. त्यानंतर त्यांनी जी काळजी घेतली, मग बॉम्बस्फोट झालेच नाहीत भारतात, कुठेही जवळजवळ झालेच नाही. मग मोदींना हे स्वतंत्रपणे श्रेय देण्याचं कारण काय? राज ठाकरे. बरं, मोदींच्या काळामध्ये गुजरातमध्ये जशा दंगली झाल्या तसे गुजरातमध्ये तुम्हाला माहिती आहे की अक्षरधाम त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता, अहमदाबादला झाल्यात, गांधीनगरमध्ये झालेत. मोदीजी मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक घटना घडलेल्या आहेत. मनमोहन सिंगांचा उल्लेख करायचा नाही कौतुकाने आणि फक्त मोदीजींचा उल्लेख करायचा, हे सोयीचं राजकारण आहे, हे संधी साधू राजकारण आहे. आणि राज ठाकरे हे या प्रकारे आता संधी साधू राजकारण करतात. तुम्ही सातत्याने आपले भूमिका बदलतायत आणि मग भूमिका तुम्ही बदलता असा उल्लेख सुद्धा करून चालत नाही तुम्हाला. नाशिकमध्ये तुम्ही महानगरपालिकेमध्ये काही कामं केली, पण जणू काय अख्ख्या नाशिकमध्ये परिवर्तन मी केलं आणि मग एक हाती महाराष्ट्रात सत्ता द्या, हा काय प्रकार आहे? फक्त महानगरपालिकेत एका तुम्हाला यश मिळाले होते, अख्ख्या महाराष्ट्राची सत्ता तुमच्या स्वाधीन करायची, हे योग्य आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, ते असं म्हणाले, म्हणण्याचा उल्लेख म्हणजे मोदीजींचं भाषण सुद्धा कसं होतं बघा. मोदीजींच्या भाषणामध्ये ते म्हणाले की 370 कलम कब्रस्तानात टाकलं, कसा उल्लेख केलाय बघा त्यांनी. 370 कलम मी हटवलं असं नाही म्हणाले, कब्रस्तानाचा मुद्दामून उल्लेख केला मोदीजी. नंतर महात्मा गांधींच्या सूचनेनुसार काँग्रेस विसर्जित केली असती तर देशाची 5 दशकं फुकट गेली नसती असं म्हणाले. देशाची 5 दशकं काँग्रेसमुळे फुकट गेली आणि हे राज ठाकरे यांना मान्य आहे. माझ्या आठवणीप्रमाणे राज ठाकरे यांनी सुद्धा काही वेळा काँग्रेसचं कौतुक केलं. अप्रत्यक्षपणे लावरे तो व्हिडिओ म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या बाजूनीच ते बोलत होते एक प्रकारे, पण काँग्रेसच्या अनेक चांगल्या गोष्टींचा सुद्धा त्यांनी दखल घेतलेली होती. पण राज ठाकरे यांना याच्याबद्दल काहीच वाटलं नाही आणि ते असं म्हणाले की नकली शिवसेनेकडनं महाराष्ट्राच्या मातीची फसवणूक. तुमचा चुलत भाऊ उद्धव ठाकरे असले तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणं हे राज ठाकरे तुम्हाला मान्य? आणि एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या तत्वांनी राजकारण करतायत, राहुल शेवाळे तत्वांनी राजकारण करतायत, तुम्हाला हे मान्य? बाळासाहेबांनी आवाहन केलं होतं की उद्धव आणि आदित्यची काळजी घ्या, याचा अर्थ उद्धव आणि आदित्यच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही माझी आहे, ही खरी शिवसेना आहे अशी बाळासाहेबांचं म्हणणं होतं. आणि तरीसुद्धा त्याला नकली शिवसेना म्हणणं आणि केवळ काय व्यक्तिगत कारणं असतील माहीत नाही मला ठाकरे घराण्यातले, त्याच्यामुळे तुमचे जे मतभेद झालेले आहेत, इतकं शत्रुत्व आहे की तुम्ही भाजपला, ज्या भाजपने शिवसेना नासवली, राष्ट्रवादीची वाट लावली आणि मनसेचा सुद्धा उपयोग करून ते उद्या फेकून देतील, पण तुमचा स्वाभिमान जागरूक झाला नाही. बरं, पुलवामा आणि बालाकोटच्या राजकारणाबद्दल पहिल्यांदा गंभीर प्रश्न, गंभीर शंका राज ठाकरे तुम्ही व्यक्त केल्या. तेच मोदीजी कालच्या सभेमध्ये त्याच्यावरनं गर्जना करतायत, मी अमुक केलं, मी तमुक केलं, वल्गना करतायत. तुम्हाला असं वाटलं नाही तुमच्या मनात की ज्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करत होतात तोच मी पराक्रम केला आहे, कसा पराक्रम केला हे मोदीजी सांगत होते. अशा अनेक गोष्टी, बुलेट ट्रेनचा उल्लेख केला मोदीजीने. ही बुलेट ट्रेन काय ढोकळा खाण्यासाठी आपण तिकडे जायचं का अहमदाबादला, कशासाठी जायचं असं तुम्ही विचारलं होतं. देशामध्ये संविधानाला धोका निर्माण झाल्यामुळे सुरतमध्ये कशा प्रकारे बिनविरोध निवडणूक व्हावी असा प्रयत्न झाला आणि भाजपचा उमेदवार निवडून घोषित झाला. इंदूरमध्ये असा प्रकार घडला. चंदीगडची महानगरपालिकेची निवडणूक बोगस प्रकार करून भाजपने जिंकण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने सनसनीत कानफटात मारली भाजपच्या तिथे.
आणि तो निर्णय बदलायला लावला. यंत्रणांचा होणारा दुरुपयोग असेल, विरोधकांना तुरुंगात डांबणं असेल, हे आणि संविधान आम्ही आलो जास्त मतं मिळाली ते आम्ही बदलू अशी अनेकांची वक्तव्य बघा, भाजपच्या नेत्यांची, अनंतराव हेगडेंपासून, अनंतकुमार हेगडेंपासून. पण तुम्हाला त्याच्याबद्दल काही भीती नाही वाटली की हे संविधान बदलण्याची शक्यता आहे म्हणून? तुम्ही असं म्हणालात की संविधान तुम्ही बदलणार नाहीत, पण तुम्ही लोकांना नीट सांगा, अगदी लोकांची खात्री द्या की संविधान बदलणार नाही म्हणून. तुम्हाला आहे की नाही खात्री? तुम्ही निस्संदिग्धपणे सांगायला पाहिजे होतं की संविधान बदलू शकता तुम्ही, कारण तुमची आयडिओलॉजी तशी हिंदुत्ववादाची. मग तुमचं हिंदुत्व मनसेचं आणि भाजपचं हिंदुत्व एकच आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की माझं हिंदुत्व वेगळं आहे. तुमचं हिंदुत्व कशा प्रकारचं आहे त्याची तुम्ही व्याख्या केली आहे? हा एक मला प्रश्न विचारायचा. दुसरी गोष्ट, तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आहे म्हणजे वाटेल ते केलं त्यांनी तरी पाठिंबा असणार आहे. मोदीजी ज्या प्रकारे संपूर्ण देशभरामध्ये मूळ मुद्द्यांपासून भरकटत जाऊन केवळ हिंदू, मुस्लिम, पाकिस्तान हे विषय घेऊन बोलतायत. राज ठाकरे, तुम्हाला हे विषय मान्य नव्हते. तुम्ही काही वर्षांपूर्वी उलट तुमच्या स्थापनेच्या वेळी सेक्युलर भूमिका घेतली होती तुम्ही, पण आता मात्र तुमची भूमिका बदलली पूर्णपणे. आणि भूमिका मी बदलली असली तरी मी भूमिका बदलली असं तुम्ही म्हणू नका, अशी तुमची अपेक्षा असते. आता दुसरी गोष्ट की जे आणखीन काही गोष्टी सांगितल्या त्यांनी, त्यामध्ये बघा, आता मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये अनेक मुद्दे, म्हणजे शहरीकरणाचे, स्मार्ट सिटीजचे मुद्दे, बेकारीचे मुद्दे हे तुम्ही मांडत होता. तुम्ही रोजगार मेळावे घेतले होते, नागपूरला मोठा मोर्चा काढला होता बेरोजगारांसाठी. आणि आज देशामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे. महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर निघून जात आहेत. महाराष्ट्राच्या स्वत्वावरती आघात केला जातोय. दिल्लीचे 2 राजे महाराष्ट्राचा गाडा अप्रत्यक्षपणे हाकतायत. महाराष्ट्राचा अपमान केला जातोय. महापुरुषांचा अपमान कोश्यारींपासून अनेकांनी केला, पण राज ठाकरे तुम्ही त्याच्याबद्दल बोलला नाहीत. क्वचित कुठे काय एखादं वक्तव्य केलं असेल, त्या पलीकडे याच्यावरती तुफान हल्ला तुम्ही चढवला नाही. आता वायकर, राहुल शेवाळे यासारखी स्वच्छ, यामिनी जाधव स्वच्छ महापुरुष आज तुमच्या बरोबर आहेत. म्हणजे महायुतीला तुम्ही पाठिंबा दिला, म्हणजे एक प्रकारे महायुतीचं आहात तुम्ही. एवढं करून मी माझी कुठलीही तत्व तडजोड केली नाही. तुम्ही भ्रष्टाचारावरती बोलत होता राज ठाकरे, अशोक चव्हाणांच्या, अजितदादांच्या, अन्य अनेक नेत्यांच्या. पण आता तुम्हाला हे मान्य आहे का या सगळ्या गोष्टी? कारण तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. मोदीजींनी विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकणं, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं, उघड धमक्या देणं. अखिलेश यादव जर मुख्यमंत्री झाले किंवा इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बुलडोझर चालवतील राम मंदिरावरती असं ते म्हणाले. हे तुम्हाला मान्य आहे? बुलडोझर चालवतील राम मंदिरावरती? वाटेल ते बोलतायत मोदी. काँग्रेसने काहीच केलं नाही म्हणतायत. हे तुम्हाला मान्य आहे? महाराष्ट्राच्या 2014च्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी काहीही केलं नाही, हे तुम्हाला मान्य आहे? महाराष्ट्राचा विकास आतापर्यंत कोणी केला? शरद पवारांना तुम्ही काही गुण द्याल की नाही? वसंतराव नाईकांना द्याल की नाही? यशवंतराव चव्हाणांना द्याल की नाही? पण आज 2014 पूर्वी महाराष्ट्रात काहीही घडलं नाही, अशा प्रकारची भाषा केली जाते आणि आम्हीच सगळं केलं म्हणून सांगितलं जाते. हे राज ठाकरे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही तुमचं एक निराळेपण दाखवण्याचा जर स्टेजवर प्रयत्न केला असला तरी लोकांना तुम्ही फीडबॅक घ्या. लोकांना तुमची भूमिका आवडलेली नाही आहे. केवळ उद्धव ठाकरे यांच्या विरोधातली भूमिका घ्यायची आणि
त्यासाठी पूर्ण तडजोड करून भाजपवर जायचं, ही भूमिका आवडलेली नाही लोकांना. कारण अगोदर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची किंवा मोदीजींना विरोध करण्याची भूमिका घेतली होती. आज तुम्ही स्वतंत्र भूमिका घेऊ शकता ना. मी उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे, मी ना काँग्रेसच्या बाजूने आहे, ना मी यांच्या बाजूने आहे, अशी भूमिका घेऊ शकता. पण तुम्ही सोयीची भूमिका घेतलेली आहे, कच खाऊ भूमिका घेतली आहे. आज देशापुढे इतकं मोठं संकट आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती आघात केला जातोय. अशा वेळी केवळ उद्धव ठाकरे यांच्या द्वेषापोटी महाशक्तीला शरण जाणं किंवा महाशक्तीच्या कच्छेपी लागणं हे राज ठाकरे तुमच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. तुम्ही फीडबॅक बघा, लोक काय बोलत आहेत बघा, सोशल मीडियावर कशा पद्धतीने व्यक्त होत आहेत ते बघा. शहरीकरणाचे, तरुणांचे, बेकारीचे हे सगळे प्रश्न, शहरातल्या व्यवस्थापनाचे हे सगळे प्रश्न जे तुम्ही मांडत होतात, चांगल्या पद्धतीने मांडत होतात, त्याच्याऐवजी आता तुम्ही धार्मिक अजेंडा हाच महत्त्वाचा घेऊन एक प्रकारे भाजपचीच भूमिका पुढे घेऊन जात आहे. उद्धव ठाकरे यांचं राजकारण कमी व्हावं, त्याचा प्रभाव कमी व्हावा म्हणून उद्धव ठाकरेंच्या कॉम्पिटिशनमध्ये एक ठाकरे भाजपने उतरवलेला आहे. पण मी आज तुम्हाला सांगतो, राज ठाकरे तुम्ही आधी खूप लोकप्रिय होता व्यक्तिगतरित्या, करिश्मा होता तुमचा. उद्धव ठाकरे यांच्या भाषणापेक्षा तुमची भाषणं खूप चांगली होत असत एकेकाळी, कारण तुम्ही अँटी एस्टॅब्लिशमेंट होता. तुम्ही घणाघात करता व्यवस्था परिवर्तनासाठी म्हणून लोकप्रिय होता. आज मात्र तशी अवस्था नाही आहे. तुम्ही व्यवस्थेला शरण गेलात एक प्रकारे, आणि तरी मी शरण गेलो नाही हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे. मी चांगल्याला चांगलं म्हणतो, वाईटाला वाईट म्हणतो असं म्हणत म्हणत तुम्ही उघड महाशक्तीच्या जय जयकाराच्याच भूमिकेत शिरलेला आहात. आणि आज उद्धव ठाकरे कुठलीही भीती ईडीचीही न बाळगता मोदी शहांच्या दादागिरीच्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या उर्मट राजकारणाच्या विरोधात खंबीरपणे उभे आहेत. आणि म्हणून त्यांची लोकप्रियता वाढते, त्यांच्या जिभेला धार चढत चालली आहे आणि त्यांचं आक्रमण जोरात चालू आहे. शरद पवार आहेत बरोबर, तेही जोरात लढत आहेत, राहुल गांधी लढत आहेत. ही लढाऊ प्रतिमा असते, ती लोकांना आवडते. लढाऊ राज ठाकरे आता मागे गेलेले आहेत आणि त्याच्याऐवजी तडजोड करणारे, सनदशीर राजकारण करण्याच्या नावाखाली समझोत्याची भूमिका घेणारे राज ठाकरे त्यांच्या समर्थकांनाही फारसे मनात न रुसणार नाही असं मला वाटतं. मनसैनिकांनाही कदाचित आवडणार नाही. कोणाला आवडावं कोणाला नावडावं असा विचार करून मी बोलत नाही. मला जे काही योग्य वाटलं ते मी बोलतो आहे. आणि राज ठाकरे यांचं सतत हे बदलत्या भूमिकांचं विसंगतीने भरलेलं राजकारण हे फार चालेल असं मला वाटत नाही. पण कसं राजकारण करायचं, काय राजकारण करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. माझी मतं मी तुम्हाला सांगितली, कशी वाटली ते तुम्ही सांगा. हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि सभ्यतेने प्रतिक्रिया व्यक्त करा एवढंच सांगतो. आणि सोमवारी मात्र मतदानाचा दिवस आहे. मतदान हा आपला अधिकार बजावायला विसरू नका. कोणाच्याही दहशतीला, कोणाच्याही पैसे वाटण्याला, बघा तुम्हाला तिथे मेहुल कोटेचांच्या त्या ठिकाणी काय प्रकार झाला, तेही राज ठाकरे उलट म्हणाले की मेहुल कोटेचांना मतदान करा. म्हणजे जे उत्तर प्रदेशी, जैन, गुजराती यांच्या विरोधात बोलत होते ते आता भाजपच्या बरोबर आल्यामुळे ते आता मेहुल कोटेच्या ना मत द्या असं म्हणतात. सोसायट्यांमध्ये शिवसेनेच्या लोकांनी येऊ नये असं म्हटलं जाते. मराठी लोकांना नोकऱ्या देणार नाही असं म्हणतात. काही काही ठिकाणी गुजरातीच फक्त पाट्या लावल्या जात आहेत. हे काहीही मनसेला आज किंवा राज ठाकरेंना खटकत नाही का मला माहीत नाही.
इतके महत्त्वाचे मुद्दे असताना मुंबईमध्ये मराठी समाजाची अवहेलना करणं, दादागिरी करणं, एका मराठी महिलेला फ्लॅट न देणं, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावरती आवाज उठवण्याऐवजी आज राज ठाकरे महायुतीत सामील झाले. तुम्हाला हे पटते का? मला जरूर प्रतिक्रिया व्यक्त करा, सभ्यपणे प्रतिक्रिया व्यक्त करा, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.